मराठवाड़ा के ग्रामीण इलाकों में रहने वाले लोगों की समस्याओं का समाधान अब उनके गांव में ही होगा। विभागीय आयुक्त ने एक नई पहल की शुरुआत की है, जिसके तहत हर हफ्ते गांव में शिविर लगाए जाएंगे। मराठवाड़ा के 70% लोग गांव में रहते हैं, जहां पानी, स्वच्छता, स्वास्थ्य और कृषि जैसी समस्याएं आम है। इनका समाधान जल्द हो, इसके लिए विभागीय आयुक्त दिलीप गावंडे ने एक नया अभियान शुरू किया है। मराठवाड़ा के 8 जिलों के 8,500 गाँव में हर हफ्ते शिविर लगाए जाएंगे। हर पंचायत समिति के एक गाँव में एक दिन का एक शिविर होगा, जहाँ ग्रामीणों की समस्याओं का तुरंत समाधान किया जाएगा। गावंडे ने कहा कि इस पहल से लोगों को सरकारी दफ्तरों के चक्कर नहीं लगाने पड़ेंगे और उनकी समस्याएं तेजी से सुलझेंगी। निमंत्रित यासाठी केलं होतं की आम्ही आमच्या 8ही जिल्ह्यांचा जो आपला छत्रपती संभाजीनगर जो महसुली विभाग आहे याच्यामध्ये एक दिवस गावकऱ्यांसोबत अशा प्रकारचं एक कल्पना आम्ही राबवू इच्छितो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आठवड्यातला बुधवार हा जो वार आहे तो निश्चित केलेला आहे आणि प्रत्येक आठवड्यात एका तालुक्यातलं एक गाव असं आपल्या महसुली विभागामध्ये 76 पंचायत समित्या आहेत, म्हणजे 76 ब्लॉक आहेत। तर एका आठवड्यात 76 गावाला आमचे पंचायत समितीचे सर्व अधिकारी व्हिजिट करतील। प्रत्येक तालुक्यातलं एक गाव एका आठवड्याला, अशा पद्धतीने प्रत्येक आठवड्याला 76 गावं असं रोटेशननी पुढे जात असे आम्ही गावात आमचा पूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांचा संच जाईल आणि ढोबळमानाने सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून जाईल आणि दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत एक 4-5 तासाचा संवाद गावकऱ्यांबरोबर आम्ही करू आणि त्याच्यात गावकऱ्यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू। जे जागेवर लगेच सोडवणं शक्य आहे ते आम्ही तिथं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर ज्याला काही थोडासा पंचायत समितीत येऊन किंवा जिल्हा परिषदेला वरती कळवून ज्याच्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे त्याचे आपण पुढच्या संचिका आणि त्याचे निर्णय त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये होतील। अशा प्रकारचं आमची जी काही जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आणि ग्रामपंचायतीची यंत्रणा गावांमध्ये जाईल। प्रत्येक आठवड्याला एका गावामध्ये एका तालुक्यातल्या आणि लोकांबरोबर संवाद वाढवेल, लोकांचे प्रश्न समजावून घेतील आणि लोकांचे जागेवर सुटणारे प्रश्न जागेवर सोडू। ज्याला थोडा वेळ लागणार आहे ते परत आल्यानंतर त्याच्यावर जी काही प्रक्रिया आपल्याला करावी लागते, तांत्रिक मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता किंवा जे काही कामकाज करावं लागतं ऑफिसमध्ये येऊन ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खास करून आपलं एक रचनात्मक पद्धतीनं म्हणजे एक स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये आम्ही ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे आणि पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये आम्हाला निश्चित कशा प्रकारे प्रतिसाद गावांचा मिळतो आहे, नागरिकांचा मिळतो आहे, त्याचा अनुभव घेऊन आम्ही जशी आम्हाला करेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागतील, काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतील ते आम्ही निश्चितपणाने करू आणि याच्यातून लोकांबरोबर आमचे डायलॉग वाढल्यामुळे आम्हाला त्यांचे प्रश्न समजतील, त्यांच्या अडचणी समजतील आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची गती वाढेल असे आमची अपेक्षा आहे।